सद्गुरु बोधराज महाराज अंबरीश वरद श्री भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलते वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये श्रावण मास प्रवचनमाला आपण करीत आहोत। या प्रवचनमालेतील यावर्षीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व तत्त्वज्ञान या विषयाचा विचार आपण करत आहोत। आणि हा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करताना आपण असं करत होतो की संतांचं चरित्र का ऐकायचं, आणि मग संत चरित्र मानवी जीवनाला बुद्धीवर आणि मनावर कशी परिणाम करतात। त्याच्यामध्ये ज्या ज्ञानोबांचं चरित्र आपण ऐकण्याकरता इथं बसलेलो आहोत, ते ज्ञानोबांचं चरित्र ज्या देशामध्ये आणि ज्या घरामध्ये झालं ते पवित्र, ते कुळ पावन, तो देश, या दृष्टीने तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे विचार करून आलो। हा विचार करत असताना हे कुळ पवित्र आहे हे बोलत असताना आपण हरिहरपंतांपासूनचा इतिहास पाहिला। हा पाहत विठ्ठलपंतांपर्यंत आपण पोहोचलो। आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघांच्या तपाचरणातून निर्माण झालेली ही चारही पुत्र म्हणजेच निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई, याच्याकरिता निवृत्तीनाथ महाराजांना विठ्ठलपंतांना सावकाश 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 काहीतरी पडलं आले, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, पाला असेल, पाल पाल गेली का? बसा बसा बसा। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघांना काय काय गोष्टी सहन कराव्या लागल्या याचा विचार आपण केला। जननिंदेला कसं तोंड द्यावं लागलं। संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर, थोडा आवाज कमी करा, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर ही अधपतित होण्याची गोष्ट आहे असं त्या काळातल्या धर्ममार्तंडांना किंवा ब्रह्मवृंदांना वाटायला लागलं। आणि त्यामुळे अनंत अशा पद्धतीचा छळ या मंडळींनी केला। व्यवहार असं सांगतो की एखाद्या वेळेस मारलेलं माणूस विसरून जातो पण बोललेलं लक्षात राहतं। मारलेल्या माणसात एखाद्याने मारलं ठीक आहे, एक 2-4 दिवसात विसरून जातो, पण बोललेल्या गोष्टी मात्र माणसं विसरत नाहीत। हा व्यवहार आहे। माणसाला जे लागतं ते बोललेलं लागतं, जरा पुढे बोलतो। मारलेलं शरीराला लागतं आणि बोललेलं मनाला लागतं। आणि माणसाला शरीराला लागलेल्याचं काही घेणं देणं नसतं, पण मनाला लागलेल्याचं फार असतं। बरं, गंमत अशी आहे, शरीराला लागलेलं एखाद्या वेळेस विसरून जातो पण मनाला लागलेलं विसरून जात नाही कधी। त्यावेळेस नाही का त्या लग्नामध्ये ती अशी म्हणली होती, हां आता तिला तसंच म्हणायचं, हे लक्षात असतं। मला तर कधी कधी, म्हणजे माफी मागून बोलतो, मला तर कधी कधी असं वाटतं या जगातला सगळ्यात लक्षात राहणारा जर प्राणी कोण असेल तर महिला। म्हणजे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, बायांचे एवढं लक्षात राहतं महाराज। 10 वर्षापूर्वी कोणाच्या लग्नाला गेल्यानंतर कसली साडी दिली होती फक्त यांनाच माहिती आहे। ती त्यांची ती नावं हिन तीन ठरलेलं असतं सगळं, यांच्या मात्र पक्क लक्षात राहतं सगळं। हा फक्त इथलं लक्षात राहत नाही, ती गोष्ट निराळी। आणि म्हणून माणसाच्या लक्षात राहतं, बोललेलं माणसाला लागतं। परंतु विठ्ठलपंतांनी मात्र हे सगळं विसरलंय का? कारण जननिंदा होत होती त्यावेळेस विठ्ठलपंतांचं मन हे उन्मनी अवस्थेमध्ये गेलेलं आहे। आणि म्हणून उन्मनी अवस्थेमध्ये मन जाणं महाराजांचं प्रमाण देतो, मन हे राम झाले, मन हे राम झाले। प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीसे आले, किती गोड विचार आहे पहा। प्रवृत्ती ग्रासोनी, प्रवृत्तीचा ऱ्हास करून निवृत्तीला पोहोचण्याकरिता मन हे राम झाले अशी स्थिती यावी लागते।
आणि म्हणून या उन्मनी अवस्थेमध्ये पोहोचलेले विठ्ठलपंत रुक्मिणी या दोघांच्या पोटी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काकांचा अवतार आहे, मुक्ताबाईचा अवतार आहे. काल अवताराचं चिंतन आपण केलं. 4ही अवतार आपण काल सांगितले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकराचे अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबराय हे महाविष्णूचे अवतार आहेत. ब्रह्मा सोपान तो झाला, जनाबाईचे शब्द आहेत. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान काका आहेत. आणि आदिशक्ती जी आहे ती मुक्ताबाईच्या नावाने अवताराला आलेली आहे. यांचा सगळ्यांचा शकही असा सांगितला. जनाबाईचा आणखीन एक अभंग असा आहे, शके 1195 वत्सरी निवृत्ती उदरी प्रगटली. शके 1195ला निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार आहे. 97 साली ज्ञानदेव झाले. शके 1197ला ज्ञानोबऱ्यांचा अवतार आहे. 99 देखील सोपानदेव. शके 1199ला सोपान काकांचा अवतार आहे. 1201 मुक्ताई जन्मली, जनी म्हणे केली माता त्यांनी. शके 1201ला मुक्ताबाईचा अवतार आहे. म्हणजे शके 1195 निवृत्तीनाथ महाराज, शके 1197 ज्ञानेश्वर महाराज, शके 1199 सोपान काका आणि शके 1201 मुक्ताबाई. 2-2 वर्षाचा फरक. अशा पद्धतीने हे अवताराला आले. त्यामध्ये ज्ञानोबऱ्यांचा अवतार हा श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथीला, त्यावेळेचं संवत्सर सांगितलंय युवानाम संवत्सर. शके 1197 आहे. इंग्रजी तारीख मी काल सांगितली होती 15 ऑगस्ट 1275. रात्री 12 वाजता ज्ञानोबऱ्यांचा अवतार होतोय. आणि मग ज्ञानोबऱ्यांचा जो अवतार आहे संतांचा अवतार असतो. आपण रोज एक प्रमाण सांगतो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा महादोषी. 2 पाठ आपल्याकडे सांगितले. संतांचा अवतार. अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही अवताराला आलात, ज्ञानोबराय अवताराला आले, त्याचं कारण काय? उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबराय अवताराला आले. आम्ही पाठशाळेमध्ये असताना गुरुजींकडे एक मनुष्य आला आमच्याकडे, भाऊंकडे, आणि तो म्हणायला लागला की गुरुजी तुम्ही असं सांगता की संतांचा अवतार जड जीवांच्या उद्धाराकरता असतो, म्हणजे जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबराय अवताराला येतात ना? हो. मग आत्ताच्या काळात काही जड जीव कमी आहेत का? मग का ज्ञानोबराय येत नाहीत? लोक विचारताना काही विचारतात, आत्ताच्या काळात जड जीव काही कमी आहेत का? का ज्ञानोबराय येत नाहीत? आमच्या गुरुजींनी सांगितलं ज्ञानोबराय आलेले आहेत. म्हणले आलेले आहेत? म्हणले मग काही कळे ना, कुठे आहेत ज्ञानोबराय? आमच्या गुरुजींनी सांगितलं अरे ज्ञानोबराय अवतार त्यांनी घेतलेला आहे. ज्ञानोबराय आत्ता सध्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहेत. म्हटले जडजीवाचा उद्धार करण्याकरताच आलेले आहेत. ते म्हणजे कोण आहे? आमच्या गुरुजींनी सांगितलं घरातली ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबराय आहेत ना, आणखीन दुसरं काय आहे? जड जीवांचा उद्धार करण्याकरता आजही ज्ञानेश्वरी 700 वर्ष झालं काम करतेच आहे ना. ज्ञानेश्वरी त्या रूपानेच काम करते आहे, गाथा त्या रूपानेच काम करतोय, भागवत त्या रूपानेच काम करतायत ना. अवतार हा शब्द खूप महत्वाचा आहे. तृ हा धातू आहे आणि त्याला अव हे उपसर्ग लागलेला आहे. आणि तृ या धातूचा अर्थ होतो तरती आणि अवतरती असा शब्द झाला. अवतरती या शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. अवतरती या शब्दाचा अर्थ झाला खाली येणं. त्यामुळे खाली येणं जे आहे ना त्याला अवतार म्हणा. जर आणखीन पुढे बोलायचं झालं तर खाली येणाऱ्यांचाच अवतार असतो. खाली येणं, सगुण रूपाने येणं, आकाराला येणं, अवयवाला येणं. मी अनेक वेळेला सांगत असतो अवतार या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय गोचर होणं. पटतंय का बघा? इंद्रिय अगोचर हे निराकार आहे, हे निर्गुण आहे, हे निरवयव आहे. आणि बंद करायचं आहे का? बंद करा आता, ते बंद करा, बंद करा. नाही बंदच करा, मला लागत नाही ते आता. असं हां
इंद्रिय गोचर अवतार या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय गोचर. इंद्रिय गोचर या शब्दाचा अर्थ काय? डोळ्यांनी दिसणं, हाताने स्पर्श करता येणं, त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येणं, हा अवतार आहे. ज्ञानोबाराय आम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत. त्या काळातल्या सगळ्या वृंदांना ज्ञानोबारायन डोळ्यांनी दिसले. ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक होता येत आहे, ज्ञानोबारायांना स्पर्श करता येतोय, हा अवतार आहे. त्यामुळे सर्वेंद्रियांनी जे गोचर आहे त्याला अवतार म्हणा, सर्वेंद्रियांनी जे अगोचर आहे त्याला निर्गुण म्हणा. अगोचर म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही, नतमस्तक होता येत नाही. आकार असला की नतमस्तक होता येतं ना. त्यामुळे ज्ञानोबारायांचा अवतार खाली येणं. हे जे खाली येणं आहे ना, याचा अर्थ काय करायचा? आपण मागे तुकोबारांच्या वेळेला एक काही प्रमाण देऊन गेलोय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. नेहमीचं प्रमाण आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. संतांचं वर्णन करताना तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबाराय बोलतात संत कसे आहेत? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संत कसे आहेत? अंतरी दयावंत असणारे संत धन्य. इथं येतात कशा करता? येथे उपकारासाठी. घरी गेल्यानंतर गाता उघडा एक अभंग फक्त वाचत राहा. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पुष्कळ चिंतन आहेत त्याच्यामध्ये. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठी आहे ते येथे उपकारासाठी आले. थोडक्यात जे वैकुंठ हे ज्यांचं स्वरूप आहे ते खाली येतात, याचा अर्थ अवतार होतो. मूळ स्वरूप हे वैकुंठ आहे. संतांचं भगवंताचं मूळ स्वरूप हे वैकुंठ आहे. आता पुन्हा मला असा प्रश्न आपल्या समोर मांडायचा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असं तुकोबाराय जे बोलतात. मला याच्यातल्या दोन शब्दांकडे आपल्याला घेऊन जायचं आहे की जे ज्ञानोबारायांच्या चरित्रात लागू पडतात. आम्ही वैकुंठवासी. संत कसे आहेत? वैकुंठ. इथला वैकुंठवासी या शब्दाचा अर्थ काय करायचा? आपल्याला एकच वैकुंठ माहिती आहे. बरं, माहीत आहे म्हणजे सांगतात म्हणून माहिती आहे. ते कुठं असतंय कोणास ठाऊक. बरं, ते कसं असतंय कोणास ठाऊक. मी म्हणतो जरा जाऊन तरी या आणि मग सांगा काय आहे ते. आहे का तिथं काही? तुकोबारांची प्रमाण आहेत. वैकुंठी जाऊनी कायवा करावे, उगीच वैसावे मौन रूप. काल्याच्या कीर्तनात आपण बोलतो वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. वैकुंठात काही नाही. नाही, मी तुम्हाला खरं सांगतो वैकुंठात काही नाही. 15 दिवस राहून आलोय. काय आहे मला सांगा की. कधी कधी प्रश्न पडतो का असं म्हटले असतील. कधी कधी विचार करण्यासारखं आहे की हे वैकुंठ वैकुंठ जो शब्द आम्हाला येतो. बरं, असं आहे आता आपण लावतो, आपल्याकडे प्रथा आहेत, ठीक आहे. एखाद्याला गेल्यानंतर वैकुंठवासी म्हणणं, स्वर्गवासी म्हणणं, कैलासवासी म्हणणं आपल्याकडे प्रथा पडल्या, जाऊ द्या. मला त्याच्यात काही त्या प्रथेंमध्ये गुंतायचं नाही आणि त्याच्यावर काही आक्षेपही घ्यायची नाही आहेत मला. पण माझा एक उत्सुकतेने प्रश्न असा आहे की हे वैकुंठ वैकुंठ म्हणजे तरी नेमकं काय? बरं, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे महात्मे बोलतात की आम्ही वैकुंठातून इथं आलो, त्याचा अर्थ नेमकं काय करायचा? अवतार आणि वैकुंठातून येणं याचा काय नेमकं संबंध लावता येतो का? मी थोडं तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर सांगतो. मी वैकुंठ शब्दाचा अर्थ अनेक वेळेला एक सांगत आलो, तेवढा अर्थ मला सांगायचा आहे. इतर जे नेहमीचे अर्थ आहेत त्याच्यापेक्षा जरा वेगळा अर्थ सांगायचा आहे. आपण नेहमी वैकुंठ शब्दाचा अर्थ सांगताना एक 2-3 अर्थ असं सांगतो. एक अर्थ आपण सांगतो पुराणाधिकामध्ये जे वर्णन केलं आहे भगवंताचं वसतिस्थान म्हणून वैकुंठ, जे काही वर्णन आपण करतो भगवंताचं वसतिस्थान आहे ते वैकुंठ निवास आहे, ठीक आहे. पुराणांनी सांगितलं ते असं आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे आहे, ते आहे, ठीक आहे. दुसरा वैकुंठ शब्दाचा अर्थ तुकोबारायांनीच आम्हाला असा दिला आहे, अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. अधिक अक्षराने एका आणि भूवैकुंठ म्हणे तुका. तुकाराम महाराज सांगतात या मृत्यूलोकामध्ये जर कोणतं वैकुंठ असेल तर ते पंढरपूर हेच एक वैकुंठ आहे. अधिक अक्षराने एका, त्याला काय म्हणायचं? भूवैकुंठ. भू या शब्दाचा अर्थ भूमीवरील.
पृथ्वीवरील वैकुंठ ते आहे. हे एक वैकुंठ शब्दाचा अर्थ झाला. आणखीन एक वैकुंठ शब्दाचा विचार आपण रोज हरिपाठामध्ये बोलतो. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. रोज आपण हरिपाठामध्ये बोलतो. भगवान श्रीहरी किंवा भगवान श्रीहरीचं नाम हेच एक वैकुंठ आहे. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की इतकं सगळं 3 अर्थ सांगितले, जे काही पुराणातून वर्णन केलं ते एक वैकुंठ सांगितलं, दुसरं सांगितलं पंढरपूर हे एक वैकुंठ सांगितलं, तिसरं सांगितलं भगवंताचं नाम हे एक वैकुंठ सांगितलं. मग इथं जे तुकोबाराय ज्ञानोबाराय बोलतात ना, आम्ही वैकुंठवासीन आलो याची, हे कुठल्या वैकुंठातून आले हो? हे कुठल्या वैकुंठातून आले? म्हणजे ते पुराणाधिकात वर्णन केलं जातं त्या वैकुंठातून खाली आले असं म्हणायचं आहे का? अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका पंढरपूर हे एक वैकुंठ आहे, तिथून इथं आले, आळंदीत आले, देऊत आले, खाली आले असं म्हणायचं आहे का? भगवंताचं नाम हे एक वैकुंठ सांगितलं, त्या वैकुंठातून खाली आले, काय कशी संगती लावणार? कसा अर्थ आपण करायचा आहे हा? बरं, तीनही जर कसोटीवर अर्थ करायला गेलो तर आपली बुद्धी चालत नाही. पंढरपुरातून खाली आले कसं लावायचं? भगवंताचं नाम हे एक वैकुंठ सांगितलं, तिथून आले कसं लावायचं? बरं, पुराणाधिकात जे वर्णन केलं जातं, आता ते वैकुंठ बघितलंच नाही तर तिथून आले कसं आम्ही बघितलंच नाही ना ते वैकुंठ, आणखीन कसं लावायचा अर्थ? मग काय करता येईल याला? मी माझ्या गुरुजींच्या कृपेने एक छोटासा अर्थ सांगून पुढे जातो. बघा, पटला घ्या नाही तर सोडून द्या. अवतार शब्दाचा अर्थ आणि वैकुंठातून खाली येणं. आपला विचार काय चाललाय लक्षात? मुळात हे काय चाललंय आपलं ज्ञानोबारायांचं? चरित्र. हे महत्त्वाचं आहे. आपला विषय काय चाललाय महत्त्वाचा आहे. उगे एखाद्या वेळेस घोळ करू नका. चरित्र आपलं चाललंय, ज्ञानोबारायांचं चरित्र चाललंय. आणि कुठपर्यंत येऊन थांबलोय आपण? ज्ञानोबारायांचा काय झालाय काल? अवतार. आपण ज्ञानोबारायांचा जन्म झाला, ज्ञानोबारायांचा अवतार झाला. जन्म म्हणायचा का अवतार म्हणायचा पुढं सांगतो, आणखीन जाऊ द्या. पण ठीक आहे, ज्ञानोबारायांचा अवतार काल झाला. मग या अवताराच्या संबंधाने आपण असं बोलतोय की अवतार होणं म्हणजे तरी काय? मी थोडा तत्त्वज्ञानाच्या कसोटीवरनं अर्थ आज सांगतोय. मला कथेत जास्त वेळ आत्ता घालवायचा नाही, मला फक्त त्याच्या कसोट्या सांगायच्या. अवतार होणं म्हणजे नेमकं काय? अवतार शब्दाचा अर्थ आपण असा केला अवतरती, आणि अवतरती या शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. अव आणि तरती. तरती हा शब्द कुठून आला? तृ नावाच्या धातूपासून आला. तृ नावाच्या धातूचा अर्थ आहे तरती, आणि त्याला लागलेला उपसर्ग कोणता आहे? अव. आणि अवतरती या शब्दाचा अर्थ सरळ येतो खाली येणं. मग आता हे खाली येणं म्हणजे कुठून येणं हा प्रश्न आहे. आम्ही आलो म्हटलं की माणसं विचारतात ना, कुठून आलात? आता आपण आल्यानंतर लोक आम्हाला सुद्धा महाराज कसं काय, कुठून आलात विचारतात. कुठून आलात हे विचारतात. इकडं कसं काय असं विचारतात. उत्तरेश्वर मंदिरामध्ये आपला सप्ताह असतो सर, आपल्याला माहीत आहे, आपण सगळेजण सप्त्याला असतो. तर उत्तरेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळी 5:30 ते 7:30 किंवा 6 ते 8 काही कीर्तनाची वेळ या मंडळाने ठेवली. मी कीर्तन करायचं. आता ते पंक्ती बाहेरच्या सगळ्या आमच्या परिवारातल्या. आता पंक्तीमध्ये तिथल्या वारकऱ्यांनाही पंक्ती असायच्या, आणि जी पंगतदार आहे ना, त्या पंगतदारांनी काय केलेलं असायचं, त्याचा जो परिवार असेल, त्यांचा मित्रपरिवार, गल्लीतली लोक, त्यांना पण आमंत्रण द्यायचे. बरं, ते आमंत्रण देताना असं म्हणायचे, उत्तरेश्वर मंदिरात जेवायला या. कशाला या, का या, काहीच नाही. ते आता ते रोज आता सगळेच काही सगळं माहीत असतं अशातला भाग नाही. त्यांनी देताना आमंत्रण द्यायचं, जेवायला या. मग ते काय झालं, कीर्तन संपून मी आपलं असं बसलेलं होतं त्या उत्तरेश्वर मंदिरातल्या कट्ट्यावर. 8ला कीर्तन संपलं, 8:30ला. मग आता ती पहिली पंगत असते ती सगळी आपल्या वारकऱ्यांची, ती झालेल्या. मी सगळ्या शेवटी जेवतो बसलो होतो. आणि मग काही बार्शीतले की ज्यांचा कधी इकडं सुतराम संबंध नाही ते आले, मला बघितलं आणि मला म्हटले, महाराज कसं काय इकडं? त्यांना माहीतच नाही हा सप्ताह आहे, इथं महाराजांची कीर्तनं चाललेली आहेत, माहीतच नाही त्यांना काही. मग मी काय उत्तर देणार? मी म्हटलं जेवायला. कसं काय म्हटलं? जेवायला. ते म्हणलं कसं काय इकडं? म्हणलं जेवायला आलोय, दुसरं काय सांगणार आता, ऐक नाही सर, त्याला सांगितलं. आपण विचारतो. माझा प्रश्न असा आहे की आता अवतार झालाय, अवतरती म्हणजे खाली येणं. प्रश्न मी असा विचारत होतो, कुठून खाली आले? माझा विषय असा होता. हे आले 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 म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो म्हणतात, तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांचा हा अवतार तुम्हा धरा या कारण म्हटलं जातं. तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करताना म्हणतात, हे खाली येणं म्हणजे कुठून आले? वैकुंठातून आले. कोणत्या वैकुंठ म्हणजे काय काहीचा अर्थ? आमच्या गुरुजींनी एक अर्थ असा सांगितला, तत्त्वज्ञानातला आहे, नीट ऐका. म्हणून मी अवतार शब्दाचा अर्थ सांगितला होता इंद्रिय गोचर होणं, बरोबर आहे.
म्हणजे तुमच्या आमच्यासारखं ज्यांच्या चरणावर नतमस्तक होता येतं, चरणावर नतमस्तक होण्याकरिता संतांचा काय लागतो? अवतार. ज्ञानोबराय असे मूर्त रूपाने पाहिजेत ना. ज्ञानोबराय निर्गुण रूपाने असतील तर त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येईल का? समजा ज्ञानोबरायांची समाधी आळंदीत नसती, म्हणजे नसती म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायांचा अवतारच झाला नाही असं समजा, आणि मग कुणीतरी म्हणायला लागलं ज्ञानोबरायांच्या पाया पडा. कुठं आहेत? चराचरामध्ये भरलेले आहेत. कसं पडायचं पाया? आता काहीतरी आहे एक मनाला भगवंताचा अवतार आपण वैशाख शुद्ध द्वादशीला करतो. भगवान सगळीकडे आहे, कुठेही तो हात जोडा. आपल्याला तेवढं लवकर रुचेल नाही. इथं आल्यानंतर जे समाधान लाभतं, मंदिरात आल्यानंतर जे हात जोडले जातात, त्या मूर्तीला पाहिलं जातं, हात जोडले जातात, ती जी समाधानाची गोष्ट आहे ती अन्य कुठेही नाही होणार. म्हणजे त्याच्याकरता लागेल ना हे. आता प्रश्न असा आहे माझा, ज्ञानोबराय अवताराला आले, वैकुंठातून आले, म्हणजे नेमकं काय? वैकुंठ शब्दाचा अर्थ आमचे गुरुजी असं सांगायचे, वै अधिक कुंठ बरोबर वैकुंठ. इथला वै शब्दाचा अर्थ काय आणि कुंठ शब्दाचा अर्थ काय? वै या शब्दाचा अर्थ आहे भेद आणि कुंठ या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त होणं. वै या शब्दाचा अर्थ आहे भेद. वै म्हणजे भेद आणि कुंठ म्हणजे निवृत्त होणं. म्हणजे वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे भेद निवृत्त होणं. आता भेद निवृत्त होणं या शब्दाचा अर्थ आहे अभेदाची अवस्था येणं. भेद निवृत्त होणं म्हणजे अभेद, अभेद म्हणजे अद्वैत, अद्वैत म्हणजे निर्गुण, म्हणजे मूळ असलेलं जे निर्गुण तत्व आहे त्या निर्गुण तत्वातून आम्ही आलो का? कारण निर्गुण तत्वामध्ये भक्ती करता येत नाही. भक्ती करायची असेल तर संतांचा अवतारच पाहिजे. आलो भक्ती करायची आहे ना, संतांचा अवतार पाहिजे. चरणावर नतमस्तक व्हायचं आहे ना, अवतारच पाहिजे. नामस्मरण करायचं आहे ना, अवतारच पाहिजे. आपल्याला काही पूजा करायची आहे ना, अवतारच पाहिजे. नवविधा भक्तीतली कोणतीही भक्ती घ्या, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखामध्ये आलेली जी नवविधा भक्तीचा प्रकार आहे, याच्यातली कोणतीही भक्ती करायची असेल तर सगुण रूपानेच पाहिजे, बाकी चालत नाही. आणि म्हणून वैकुंठातून आले या शब्दाचा एक अर्थ असा करा, निर्गुण अवस्थेतून संत सगुण रूपाला आले, हा अवतार शब्दाचा असा एक अर्थ करा. ठीक आहे, हे झालं तत्वज्ञानाच्या कसोटीवर. आता आपल्याला असं आणखीन त्याच्या चिंतन करता येईल. संत अवताराला आले, इथं आणखीन एक शब्द आहे बघा, आलो म्हणतात. तुकोबाराय आलो म्हणतात. हे आलो म्हणणं स्वातंत्र्यातलं आहे बरं का. आलो म्हणणं वेगळं आणि आला म्हणणं वेगळं. आलो म्हणणं वेगळं आणि आला म्हणणं वेगळं. देवाच्या बाबतीत शब्द आहे तो आला आणि संतांच्या बाबतीत शब्द आहे तो आलो. कारण गुणा आला विठ्ठेवरी पितांबरधारी सुंदर जो, किंवा आपण काल्याच्या कीर्तनात बोलतो आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. म्हणजे देवाच्या बाबतीत आला, गुणा आला, देवाच्या बाबतीत आला नावा, पण संतांच्या बाबतीत मात्र आलो. देवाच्या बाबतीत आला आणि संतांच्या बाबतीत आलो. फरक काय आहे? एका मात्र्याचा आहे. कुणी कुणी बसलेलं म्हणेल अहो काय त्याला एक मात्राचा तर फरक आहे, इकडं गेला काय तिकडं गेला काय. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे आणि इतकी सूक्ष्म आहे, मात्रा इकडं का तिकडं याच्यावर आपल्या जीवनाचं मात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मात्रा फार महत्त्वाचं आहे. अनुस्वार कुठं द्यायचा महत्त्वाचा आहे. विरामचिन्ह कुठं द्यायची महत्त्वाचे आहे. आकार उकार कुठं द्यायचे महत्त्वाचे आहेत. इथं विचारा, जगदाळे सर बसलेत, काकडे गुरुजी बसलेत, ही आपण आहात, ही मराठीची आपण सगळी जाणकार मंडळी आहात. मराठीमध्ये पहिली वेलांटी कधी द्यायची आणि दुसरी वेलांटी कधी द्यायची महत्व नाही. तुम्ही आहात मराठीचे शिक्षक आहेत का? हां मग हां 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 सुशील का काय आहे? हां हां तुमची पहिली आहे का दुसरी आहे? ठीक आहे. असं वेलांटीमध्ये फरक, आणि म्हणूनच आम्ही नावच असं ठेवून घेतलंय, वेलांटी आकार उकाराचा विषयच नाही. जयवंत विशेष ठेवला नाही आम्ही, असा फार गोळ होता त्याच्याने. आपला विषय असा आहे की मराठीमध्ये हे महत्त्वाचं सांगितलं, आला आणि आलो. याच्यामधला आलो शब्द हा संतांच्या बाबतीत आहे आणि आला शब्द हा देवाच्या बाबतीत आहे. म्हणून आलो म्हणण्यामध्ये स्वातंत्र्यता आहे. म्हणून आपल्याकडे
एक तत्त्वज्ञानातून प्रक्रिया अशा सांगितल्या जातात, अनेकदा अनेक महाराजांच्या मुखातून आपण ऐकतो. येण्यामध्ये स्वतंत्र आहे पण जाण्यामध्ये, येण्यामध्ये परतंत्र आहे पण जाण्यामध्ये स्वतंत्र आहे, तो देव आहे. येणं हातात नाही पण जाणं हातात आहे, तो देव आहे. देवाचं येणं हातात नाही पण जाणं हातात आहे. म्हणजे येणं हातात नाही पण जाणं हातात आहे, तो देव आहे. येणंही हातात आहे जाणंही हातात आहे, ते संत आहेत. आणि येणंही हातात नाही जाणंही हातात नाही, तो माणूस आहे. हे दोन्ही गोष्टी आमच्या हातात नाही. देवाचं मात्र कसं आहे, येणं त्याच्या हातात नाही, त्याला आणावं लागतं. आणि येला रूपावळे करुणी खळी हरिदासी, त्याला बोलवावं लागतं, हाक मारावी लागते. आपण अनेकदा सांगतो, भगवान जयंतीच्या कीर्तनात मी अनेक वेळेला बोललो आहे, हाके सरसी उडी घालोनिया स्तंभपुरी. नरसिंह भगवंताचा अवतार झाला पण कधी, हाके सरसी मग उडी घालोनिया स्तंभपुरी. त्याला हाक मारावी लागली, त्याच्याशिवाय येत नाही. मी अनेक वेळेला गमतीने म्हणत असतो, बोलवल्याशिवाय येतच नाही त्याचं नाव देव. बोलवल्याशिवाय येतच नाही त्याचं नाव देव. तुम्ही म्हणाले एवढं जोरात का सांगायला लागला? मी म्हटलं एका गावात गेलो, मी म्हटलं काय तुमच्या गावात कीर्तनाला आलो होतो, तुम्ही आलाच नाही, आम्हाला कुठं बोलवलंय का? ही देवच आहे, बोलवल्याशिवाय येत नाही देव. संतांचं असं नाही, पाहिजे तेव्हा येतात पाहिजे तेव्हा जातात. माणसाचं येणंही हातात नाही आणि जाणंही हातात नाही. संतांना वाटलं यावं, ज्ञानोबारायांना वाटलं आता अवतार घ्यावा, ज्ञानोबाराय अवताराला येतात. ज्ञानोबारायांना वाटलं आता अवतार संपवावा, ज्ञानोबाराय समाधिस्थ होतात. तुकोबारांना वाटलं आता अवताराला यावं, आले. तुकोबारांना वाटलं 42व्या वर्षी असं नाही, सदेह वैकुंठाला जायचं, निघाले. माणकोजी महाराजांना वाटलं यावं, आले. माणकोजी महाराजांना वाटलं निघायचं आता, निघाले. येणं जाणं हातात आहे महाराजांच्या. निघाले. परत कधी एकनाथ महाराजांच्या चरित्रात आपण अनेकदा सांगतो, ते 3 वेळेस गेले आणि 3 वेळेस आले म्हणे. एकनाथ महाराजांच्या चरित्रात आपण सांगतो असं अनेक वेळेला. माणकोजी महाराजांच्या चरित्रात वयाच्या 80व्या वर्षी ज्यावेळेस महाराजांनी विचार केला की आता आपलं कार्य संपलंय, धामणगावामध्ये माणकोजी बोधले महाराज विचार करतात, आपलं काम संपलंय, आता समाधिस्थ व्हायचं. आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेतलं, पंढरपूरला पांडुरंगाला निरोप दिला, सगळे आले, समाधीची तयारी झाली, आता समाधी घेण्याकरता निघायचं. माणकोजी महाराजांची 3 मुलं लखमोजी, यमाजी, विठोजी पाया पडतात. त्यांच्या 3ही सुना पाया पडतात. त्याच्यामध्ये भागीरथी नावाची सून पाया पडताना तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. माणकोजी महाराजांनी विचारलं काय झालं भागीरथी, का रडायला लागली? भागीरथीने सांगितलं, बाबा आम्हाला प्रपंच कसा करावा हेच आणखी नीट कळत नाही, तर प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे कसं कळणार म्हटले. आम्हाला आणखी नीट कळत नाही आणि ही सगळी प्रपंचाची आणि परमार्थाची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडून निघालात. माणकोजी महाराजांनी तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि भागीरथीला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? भागीरथीच्या मुखातून सून आपल्या सासऱ्याला काय बोलते विचार करा. सुनेच्या मुखातून सासऱ्याच्या संबंधाने शब्द आले. भागीरथी नावाच्या सुनेने पांडुरंगाच्या जवळ प्रार्थना केली. भागीरथी नावाची सून म्हणते माणकोजी महाराजांना, या आलेल्या पांडुरंगाला मी प्रार्थना करते, हे देवा माझ्यातले 10 वर्ष आयुष्य कमी कर, पण माझ्या सासऱ्याकरता 10 वर्ष आणखीन ठेव. एखाद्या सुनेने आपल्या सासऱ्याबद्दलच्या या भावना ज्यावेळेस अंतःकरणामध्ये दाटून येतील, भारतीय संस्कृतीचा इतिहास हा आहे. संतांची चरित्र का ऐकायची, ती याच्याकरता ऐकायची. एखाद्या सुनेच्या मनामध्ये सुद्धा, नामदेवांच्या चरित्राच्या वेळेला मी बोललेलो आहे कित्येक गोष्टी, तुकोबारांच्या चरित्राच्या वेळेला बोललेलो आहे. संतांच्या चरित्रातून कौटुंबिक पारिवारिक जीवन जगण्याचा मार्ग मिळतो, म्हणून संतांची चरित्र ऐकायची. बऱ्याचदा लोक विचारतात काय होतं चरित्र ऐकण्याने? कमीत कमी या सगळ्या गोष्टी तरी आमच्या अंतःकरणात ठसतात. ही संत चरित्र आम्हाला या मार्गाने घेऊन जातात. सुनेच्या अंतःकरणामध्ये आपल्या सासऱ्याविषयी काय भावना असाव्या हे भागीरथी आईसाहेबांचं आणि माणकोजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं. किती उदात्त भावना आहेत. अरे एखाद्या मुलीनं आपल्या वडिलाबद्दल असं म्हणणं एखाद्या वेळेस मी म्हणतो मान्य करू, म्हणेल एखादी मुलगी, म्हणजे म्हणेली म्हणण्यामध्ये सुद्धा माझ्या मनात शंकाच आहे. म्हणेल का नाही कुणाच ठाऊक अलीकडल्या काळात आहे परिस्थिती अशी. आज पेपर वाचायला लागल्यानंतर पेपर वाचावे का न वाचावे अशी परिस्थिती झाली आजच्या काळामध्ये. परंतु मी म्हणतो ठीक आहे, मुलीचं आई वडिलांचं प्रेम हे अबाधित आहे, म्हणेल एखादी मुलगी. परंतु एखाद्या सुनेने कधी सासऱ्याबद्दल सासूबद्दल असे शब्द आपल्या मुखातून येतील याच्यावर शंका आहे, पण आले आहेत. हा भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. भारतीय संस्कृती का श्रेष्ठ म्हणायची ती याच्याकरता ना. आणि म्हणून
माणकोजी महाराजांनी विचार केला, मी आयुष्यावर कोणाला नाही म्हटलो नाही आणि आता नेमकं माझ्या सुनेलाची तरी इच्छा का पूर्ण करू नये. माणकोजी महाराजांनी भागीरथीकडे पाहिलं आणि सांगितलं, सुनबाई काळजी करू नको, तू म्हणते ना 10 वर्ष आणखीन थांबावं, मी आत्ता समाधी घ्यायचं रद्द करतो. जा निघून. पांडुरंगाला सांगितलं परत बघू, जा. देवाला माघारी पाठवण्याची ताकद फक्त संतांमध्ये. पुढंही चरित्र गोड आहे, मला आत्ता सांगण्यात वेळ घ्यायची नाही आहे. मुद्दा माझा असा होता, येणं जाणं त्यांच्या हातात आहे, ते संत आहे आणि म्हणून संताचा अवतार आहे. आता कधी कधी प्रश्न पडतो, ठीक आहे देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे, म्हणजे नेमकं काय? मला आणखीन एक तत्वज्ञानातली प्रक्रिया मांडायची, थोडी किचकट आहे परंतु सूक्ष्म पद्धतीने ऐका. हे जग आपण काय आहे, ह्या 3 गोष्टी बऱ्याचदा सामान्य माणसाला आकलन होण्याच्या पलीकडे आहेत. जग काय आहे, या जगाचं आकलन सहजासहजी माणसाला होईल असं सांगता येत नाही. अनाकलनीय असं जग आहे. भगवान अनाकलनीय आहे, संत सुद्धा अनाकलनीय. का मी असं म्हणायला लागलो? कारण या तिन्हीचाही विचार करा. नेमकं जग म्हणायचं तरी नेमकं कशाला, देव म्हणायचं तरी नेमकं कशाला, आणि संत म्हणायचे तरी नेमकं कशाला? हे जे जग आहे ना, हे जग जे मूर्त रूपाने आपल्याला दिसतं. आपला विषय असा आहे काय, जे प्रगट आहे ते अवतार आहे, एवढं तर मान्य आहे. जे प्रगट आहे ते अवतार आहे. मग जर प्रगट असेल तर ही वस्तू प्रगट झाली ना, निर्मिती झाली ना, हे प्रगट झाली. मग हाही अवतार असला पाहिजे. जे जे दिसतं आम्हाला, हे खांब आहे, हे ग्रंथ आहे, हे जे जे दिसतं आम्हाला ह्या जगातल्या वस्तू या प्रगट रूपाने आहेत, मग हाही अवतारच असला पाहिजे. सगुण रूपाने इथं विटेवर पांडुरंग परमात्मा आहे, भगवंताची मूर्ती आहे, हाही अवतारच असला पाहिजे. आळंदी देहूमध्ये पैठणमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज आम्हाला दिसून येतात, हाही अवतारच असला पाहिजे. नेमकं काय आहे याच्याकरता एक तात्विक प्रक्रिया अशी सांगितली आहे. मुळात आहे ते सगळं अद्वैत आहे. ऐका आता, आहे ते सगळं अद्वैत आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही, उपनिषदाचं वचन आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म, एकम अद्वितीयम ब्रह्म. परमात्मा एकम अद्वितीय ब्रह्म आहे. ते मूळ काय आहे? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणून काय सांगितलं जातं ते ब्रह्म. जरा नीट ऐका. या संपूर्ण, मी जरा आणखीन पुढे बोलतो, हे जग तरी काय, ही सगुण मूर्ती तरी काय, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे अवतार करी काय, या सगळ्यांचा जो बेस किंवा याचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे ते ब्रह्म. ते अधिष्ठान आहे ते ब्रह्म. का? मी सांगतो आपल्याला. जे निर्गुण आहे, निराकार आहे. जरा ज्ञानोबारायांची ओवी ऐका. ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानोबाराय 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. या उपाधी माझी गुप्त. जेवढा जेवढा तुम्हाला उपाधी दिसतोय हा एक उपाधीच आहे ना. उपाधी कशाला म्हणायचं? आकार म्हटलं की उपाधी आला, हा उपाधीच आहे. तुम्ही मूर्त रूपाने जे जे धरता ते ते उपाधीच आहे, तो मूर्त रूप आहे. जेवढं मूर्त मूर्त म्हणून सांगितलं जातं त्या मूर्ताला अधिष्ठान आहे ते अमूर्ताचं. आता तरी पटलं का? बघा आणखीन समजावून सांगतो. मूर्ताला अधिष्ठान आहे ते कशाचं आहे? अमूर्ताचं. अहो, ही वस्तू आहे म्हटल्यानंतर याला काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे ना. ही वस्तू आहे, ही कपडा नावाची वस्तू आहे, तर याला काही ना काहीतरी अधिष्ठान आहे. ही ज्याच्यावर आहे, तुम्ही आपण जे म्हणतो हे ग्रंथावर आहे, हा ग्रंथ याच्यावर आहे, पण याला काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे ना. हे सगळं जग ज्याच्यावर आहे त्याला कशाला तरी त्याच्यावर सांगावं लागेल ना, आधार सांगावा लागेल ना. तो आधार म्हणजे अधिष्ठान, त्याचंच नाव आहे ब्रह्म. निर्गुण निराकार असं ते ब्रह्म. अधिष्ठानत्व अवच्छेदकाने परमात्मा निर्गुण निराकार आहे ते ब्रह्म. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, याच्यापासून हे सगळं निर्माण झालं ना. या सगळ्याचं मूळ बरं जाऊ द्या. रोज आपण जी ओवी वाचतो ना, ओम नमोजी आद्या, हे आद्या शब्द बघा. पुढचं सगळं मी वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या, आत्मरूपा, मला आत्ता ओवी सोडवायची नाहीये, पण आद्या या शब्दाचा अर्थ मूळ. या सगळ्याचं जे मूळ आहे, या सगळ्याचं जे कारण आहे, या सगळ्याचा जो आधार आहे ते अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान म्हणजे ब्रह्म आहे. ते अधिष्ठान ब्रह्म आहे. मी मागे आपल्याला बोललो होतो, काल का परवाच मी रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला होता. प्रतीतीला येणारा सर्प, प्रतीतीला येणारा सर्प खरं पाहायला गेलं येतोय प्रतीतीला,
पण तिथं आहे मूळ काय? दोरी. तिथं आहे मूळ काय? दोरी. आम्हाला प्रतीती आली सर्पाची, पण ती सर्प आहे का? नाही. त्याला अधिष्ठान काय आहे? मूळ काय आहे? ती दोरी आहे. आम्हाला त्या दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती आहे, तसं ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगताची प्रतीती आहे. याचा अर्थ काय? या प्रतीतीला आधार अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म आहे. जसं सर्प नावाच्या प्रतीतीला आधार अधिष्ठान दोरी आहे दृष्टांतात, सिद्धांतात या संपूर्ण जगताच्या प्रतीतीला आधार अधिष्ठान आहे ते ब्रह्म. थोडं अवघड वाटेल पण महत्त्वाचं आहे, जरा लक्ष देऊन ऐका. या सगळ्याचं अधिष्ठान आहे. वेदांतातल्या प्रक्रिया आपल्याला पहिल्यांदा ऐकायला अवघड वाटतात, पण ज्यावेळेस त्याचे सिद्धांत आपल्या डोक्यात येतात ना, तेव्हा त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. मग आम्ही ज्यावेळेस पाठशाळेमध्ये शिकत होतो आमच्या गुरुजींकडे, आम्ही आगडगावला राहत होतो. मी अनेक वेळेला बोललो आहे, नगरच्या जवळ आगडगावला राहत होतो दादा. त्यावेळेस आमचे पाठ चालायचे आणि त्यावेळेस खुरपायला जाणाऱ्या बाया सकाळी पाठ ऐकायच्या आणि मग खुरपायला जायच्या. 8 ते 9 पाठ असायचा आणि तशाच मग पुढं जायच्या आणि दिवसभर खुरपता वेदांताच्या चर्चा करायच्या. खुरपत असताना त्यांच्या चर्चा चालायच्या. तिथं गुरं राखणारी माणसं सकाळी पाठाला यायची, 8 ते 9 पाठ ऐकायची. बरं ते पाठ तरी काही साधी गोष्ट आहे का? विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ब्रह्मसूत्रासारखे पाठ त्या डोंगरदऱ्यामध्ये चालायचे. अत्यंत अडाण्यातली अडाणी माणसं सुद्धा त्या पाठाला बसायची. आणि आमच्या गुरुजींचं कौशल्य असं असायचं की अडाण्याला सुद्धा हे कळालं पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा हट्ट असायचा. नवं शिकविण्याची पद्धत असायची. ते कळालं पाहिजे, पुढं जायचे नाही. आमच्याकडे पाठशाळेत एक विद्यार्थी होता, मी असताना समोर आलेला होता. जालना भागातला एक विद्यार्थी होता. तो विद्यार्थी त्याला काही नाही, आई सुद्धा येत नव्हतं, आई सुद्धा येत नव्हतं. म्हणजे तो इतका अडाणी होता आणि व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा इतका वेडपट होता. पाठशाळेत आला तेव्हा पाठशाळेचं बांधकाम काढलेलं होतं, ते पूर्वीचं होतं, ते पाडायचं होतं. माझ्याकडे ती जबाबदारी दिली ती, ही सगळी कामं करून घे, माझ्याकडे जबाबदारी दिली ती. आणि मग ती पोरं सगळी आम्ही कामाला लावायची. ते हे तू कर, ते तू कर, हे सगळं मॅनेजमेंट माझ्याकडे होतं. ती एक भिंत होती पाडायची. मी ते आलेला जरा ते शेतातलं होतं आणि चांगलं असं रगेल होतं ते पोरगं. दिसलं मला ते. मी गणेश कोल्हे म्हणून त्याचं नाव. मी त्याला म्हटलं की बाबा ही भिंत पाडायची आहे, तू हे काम कर. आलाय ना तू आता, हे काम कर. त्याने भिंत पाडताना ती भिंतीवर वरून बसलं आणि खालून पाडायला लागलं. म्हणजे व्यवहारात इतकी शून्य माणसं ती व्यवहारात. पण आज तुम्ही जर जालना भागामध्ये गेला आणि त्या भागामध्ये जर तुम्ही विचारलं की इथं एखादा विद्वान वेदांताचार्य कुठं भेटेल, तर ते गणेश कोल्हेचं घर दाखवतील. त्याचं घर दाखवतील. पंचदशी मुखोद्गत सर 15 प्रकरणं आहेत विद्यारण्य स्वामींच्या पंचदशीची. ब्रह्मसूत्रासारखा व्यासमुनींनी लिहिलेला ग्रंथ, जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर केलेलं भाष्य, आजही तो अगदी अस्खलित पद्धतीने ब्रह्मसूत्र सांगू शकतो. ही ताकद सामान्य नाही. या सगळ्या ताकदीचा जर आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टीतून आपण विचार करायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वेदांत पहिल्यांदा आपल्याला ऐकायला अवघड वाटतो, कळायला आपल्याला त्या प्रक्रिया अवघड वाटतात. पण जरा लक्ष देऊन ऐकलं की ते सोपं जातं. लक्ष देऊन ऐकल्यानंतर ते सोपं जातं. माझा मुद्दा काय चाललाय, मुद्दा मी फार वेगळा मांडतोय अशातला भाग नाही. मी अगदी साधं सोपं समजावून सांगतोय. बरं हे मी चाललंय कशा करता? अवतार. मला अवतारच सांगायचं आहे फक्त. म्हणजे फक्त तुम्ही असं बोलता बोलता म्हणू नका काय केलाय आज अवतार असं म्हणू नका. फक्त माझ्याकडे बघू, फक्त त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मला 3 गोष्टी सांगायच्या आहेत, जग, देव आणि संत. मी तिसरा मुद्दा संतांवर येणार आहे, पण अगोदर जगाचा अवतार सांगतो. ते अवतार सांगताना असं सांगितलंय, जेवढा काही आकार म्हणून प्रतीतीला येतोय या सगळ्याचं जे मूळ आहे, अधिष्ठान आहे, ते ब्रह्म आहे. एवढं तर मान्य आहे. आता ऐका, हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म म्हणजे ज्ञानस्वरूपता. तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय, ज्ञानस्वरूपावर परिच्छिन्नपणाने पोषणाऱ्या अनंत कल्पना जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्याला अनंत रूपाने युक्त जग म्हणतात. ऐका, आता ही व्याख्या मला पटवून द्यायची आहे. जग कशाला म्हणायचं? हे जग 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 म्हणताना हे जग कशाला म्हणायचं? जग या शब्दाचा अर्थ सांगताना तत्वज्ञानाने असं सांगितलंय, ज्ञानस्वरूपावर परिच्छिन्न रूपाने पोषणाऱ्या अनंत कल्पना. हे मूळ असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, मूळ असलेलं जे अधिष्ठान ब्रह्म आहे, त्या ब्रह्मस्वरूपावर असणाऱ्या ज्या अनंत असणाऱ्या परिच्छिन्न कल्पना,
परिच्छिन्न कल्पना, कल्पना या शब्दाचा अर्थ करताना माया निर्मित हा अर्थ घ्या. कारण माया म्हटलं काय, कल्पना म्हटलं काय, एकच आहे. मी अनेक वेळेला एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण देत आलेलो आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलीची, असं प्रमाण आहे. जीव कशाला म्हणायचं आणि शिव कशाला म्हणायचं त्याची ती व्याख्या आहे. ब्रह्मस्वरूपता ज्ञानस्वरूपता आहे आणि त्याच्यावर असणाऱ्या परिच्छिन्नपणाने पोषणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत, उदाहरणादाखल आपण असं घेऊ शकतो, ही ज्ञानस्वरूपता, हे ब्रह्मस्वरूपता. आणि त्याच्यावर असणाऱ्या अनंत रूपाने असणाऱ्या या परिच्छिन्न रूपाने ज्या काही कल्पना आहेत, पोषणाऱ्या कल्पना आहेत, या सगळ्या परिच्छिन्न रूपाने असणाऱ्या अव्यक्त कल्पना जेव्हा व्यक्त रूपाने, अनंत रूपाने, व्यक्त रूपाने इथं प्रगट होतात, त्यालाच म्हणायचं जग. त्याला म्हणायचं जग. आलं का बघा. एक मी आणखीन सांगतो, चला हेच पटवून देतो. आहे दोरी, बघा आता हे आहे दोरी, आणि मग ती जी दोरी आहे त्या दोरीचं झालं आम्हाला अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, न कळणं. ही दोरी आहे ही आम्हाला कळाली नाही. का कळाली नाही? आम्ही रात्रीच्या वेळेला निघालो होतो. मागं बोललोय हे सगळं मी. रात्रीच्या वेळेला आम्ही निघालो आणि जात असताना रस्त्यावर पडलेली ही जी दोरी आहे अंधार असल्यामुळे आम्हाला कळाली नाही. आणि कळाली नाही, त्या दोरीचं अज्ञान आहे. आणि असल्यामुळे एकदम आमच्या पायाला स्पर्श झाला म्हणा, किंवा एकदम डोळ्याला काहीतरी लांबट पडलंय असं म्हणा, आहे ही दोरी. परंतु या दोरीवर असणारा आम्हाला काय झाला, सर्पाचा काय झाला, भ्रम झाला. त्या सर्पाचं असणाऱ्या ज्या काही अनंत परिच्छिन्न रूपाने असणाऱ्या कल्पना, कल्पना म्हटलं की भ्रम आला. इथं असणाऱ्या अनंत परिच्छिन्न रूपाने असणाऱ्या कल्पना ही दोरी आहे आणि याच्यावर परिच्छिन्न रूपाने सर्पाची असणारी ती कल्पना आहे. पण झालं काय, या दोरीला स्पर्श झाल्याबरोबर तीच कल्पना व्यक्त रूपाने आम्हाला वाटायला लागली सर्प, असं झालं. हेच इकडं लावून घ्या. आहे ते सगळं ब्रह्म, याच्यावर पोषणारी ही जगाची असणारी परिच्छिन्न रूपाने असणाऱ्या या कल्पना, आणि याच कल्पना अमूर्त होत्या. आता मात्र त्या काय झाल्या, मूर्त झाल्या, अनंतयुक्त अशा मूर्त झाल्या. त्यालाच म्हणायचं जग. हा झाला जगाचा अवतार. जग ही संकल्पना इतक्या पद्धतीने शास्त्रांनी सांगितली, इतका त्याला विचार सांगितलाय शास्त्राने. आता दुसरा मुद्दा बोलतो. तुम्ही वेदांत शास्त्रात ज्यावेळेस जाल त्यावेळेस या वेदांत शास्त्रात तुम्ही कुठंही गेला तर हा सिद्धांत राहील, याच्यात बदलच राहणार नाही. याचा एवढं मी छातीटोकपणे का सांगतो, आमचे गुरुजी आम्हाला असं सांगायचे, एखाद्या वेळेस सिद्धांत नाही आला तरी, सांगता नाही आला तरी चालेल, अपसिद्धांत कधी होऊ द्यायचा नाही. आणि त्यामुळे गुरुजींचा आशीर्वाद असल्यामुळे कधीही अपसिद्धांत होणारच नाही, ते पक्कच त्याच्यामध्ये. एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा सांगतो आपल्याला. दुसरा मुद्दा आपल्याला एक 3 गोष्टी सांगायच्या होत्या. जगाचा अवतार, देवाचा अवतार, संतांचा अवतार, हे 3 ऐकायचेत आपल्याला. जगाचं कळालं, होय म्हणा तर पुढे जात आहे, नाहीतर परत मागे येत आहे. आणखीन घेते. मला माहिती आहे तुम्ही फारच गंभीर झाला, पण इलाज नाही मला हे सांगितल्याशिवाय. आज फार तर काय होईल, जाताना बाया असं म्हणतील काही कळालं नाही आज, एवढंच म्हणतील. इतकं पावसा पाण्याचं पळत आलो काय सांगितलं महाराजांनी, असं म्हणतील. पण मला माहित आहे काय आहे, आमचे गुरुजी सांगायचे, नाही कळालं तरी ऐकत राहा. का, कानावर ते संस्कार होतात आणि हळूहळू संस्काराने त्याच्याबद्दलची रुची वाढायला लागते आणि कधी तरी आम्हाला त्याचं यथार्थ ज्ञान होतं. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. बुद्धीची बैठक करून घ्यावी लागते, बुद्धीला धार यावी लागते आणि कुठंतरी एकाग्र व्हावं लागतं. तेव्हा त्या संकल्पना सगळ्या समजत असतात. एक विचार झाला, ज्ञानेश्वरी सांगत होतो त्यावेळेस मला आठवत आहे, आमच्या एक नेहमी मळ्यातल्या ढगे मळ्यातल्या आमच्या मावशेत एक 4-8 दिवस झालं मी असाच वेदांत सांगत होतो गुरुजी पहिल्या 8 दिवसामध्ये. आणि 8 दिवसानंतर एके दिवशी त्या दर्शनाला आल्या तिथं आमच्याकडे मळ्यात. आल्यानंतर मी आपलं सहज विचारलं, म्हटलं कसं काय मावशी, बरं चाललंय ना सगळं? ते म्हणले बरं चाललंय. म्हटलं प्रवचनं चांगली चाललेत ना? तिनं एकच वाक्य सांगितलं, महाराज तुम्ही काही सांगताय काहीच कळत नाही, पण आपले महाराज सांगतात ना उगा ऐकायचं. म्हटलं त्याचा विषय नाही, आपल्या तुम्ही सांगताय ना, मला ती कळू नाही तर न कळू. मी विचार केला ही श्रद्धासुद्धा महत्त्वाची आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ज्ञान कधी मिळेल, श्रद्धावान लभते ज्ञानम. ही श्रद्धासुद्धा महत्त्वाची आहे. कधी ना कधीतरी कळणारच आहे, नाही असं नाही. आपल्याला वाटतं, पण इथं अशा अनेक महापुरुष आहेत, अनेक माता भगिनी आहेत की त्यांना हे सगळं लक्षात येत आहे. मला माहीत आहे काही गोष्टी अशा अनेक आहेत की त्यांना ते कळतंय, बरोबर त्यांना ते लक्षात येत आहे की नेमकं महाराजांना काय सांगायचं आहे. मी जग या शब्दाची संकल्पना सांगितली, आता मला देव सांगायचा आहे. ऐका, आता देवाचा अवतार.
देवाचा अवतार सांगता असताना तत्वज्ञानाने शास्त्रांनी असं चिंतन केलंय, आता हे ज्या परिच्छिन्न असणाऱ्या कल्पना, आपण काय चाललंय ह्या परिच्छिन्न कल्पनांच्या भोवती फिरायचं आहे. या परिच्छिन्न कल्पना ज्ञान स्वरूपावर आहेत, त्या अमूर्त होत्या, त्या अनंत रूपाने युक्त झाल्या, मूर्त झाल्या की ते जग आहे. आता दुसरा मुद्दा मांडतो. या परिच्छिन्न असलेल्या कल्पना, त्या कल्पनांचं असलेलं अधिष्ठान जे ज्ञान, सत्ता मात्र असलेलं ज्ञान म्हणजेच ब्रह्म, जेवढ्या परिच्छिन्न असलेल्या ज्या कल्पना, म्हणजे हा माईक आहे, ही एक कल्पनाच आहे, हे परिच्छिन्न आहे, हे ग्रंथ आहे, हा चौरंग आहे, हा कपडा आहे, हा शर्ट आहे, हे घड्याळ आहे, हा चष्मा आहे, या सगळ्या एक 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 परिच्छिन्न कशाला म्हणायचं? तेवढ्या पुरतं असणं. चष्मा केवढ्या पुरता आहे? एवढ्या पुरताच आहे, तो काही व्यापक नाही आहे. माईक इथंच आहे, तो व्यापक नाही आहे. व्यापक जे नसतं त्याला परिच्छिन्न म्हणायचं. व्यापक जे नसतं त्याला परिच्छिन्न म्हणायचं. म्हणजे आपण वेगवेगळे, आता हे खोक आहे तर हे परिच्छिन्न म्हणावं लागेल, एवढाच आकार आहे त्याला. हा चष्मा आहे, एवढाच आकार आहे त्याला, ते व्यापक नाही आहे. मग अशा परिच्छिन्न कल्पना अनंत आहेत, एक नाही आहेत, अनंत आहेत. कितीतरी कल्पना आहेत अशा परिच्छिन्न. मग जेवढ्या काही परिच्छिन्न अनंत कल्पना आहे, या सगळ्याला जो आधार आहे तो कशाचा आहे? ब्रह्माचा. हे तरी कशावर आधारित आहे? ब्रह्मतत्वावर. 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 हे सगळं ज्याच्यावर आधारित आहे ते ब्रह्म. आता ऐका, या परिच्छिन्न कल्पनांचं अधिष्ठान असलेलं, सत्ता मात्र असलेलं जे ज्ञान म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म जेव्हा सगुण रूपाने अवताराला येतं त्याला म्हणा देवाचा अवतार. ते ज्ञान जेव्हा सगुण रूपाने अवताराला येतं त्याला देवाचा अवतार, त्याला देवाचा अवतार म्हणा. ज्ञानावर परिच्छिन्न कल्पना मूर्त होतात, तो जगाचा अवतार. असलेल्या मूर्त असलेल्या परिच्छिन्न कल्पनांचं असलेलं जे अधिष्ठान ब्रह्म, ते अव्यक्त आहे, अमूर्त आहे. ते जेव्हा सगुण रूपाने मूर्त होतं त्याला म्हणा देव. आलं? जग कशाला म्हणायचं? देव कशाला म्हणायचं? जग म्हणत असताना आपण सांगितलं, या अनंत कल्पना ज्याच्यावर आधारित आहेत, या अनंत कल्पना अमूर्त होत्या, त्याच मूर्त झाल्या की ते जग झालं. या मूर्त असलेल्या अनंत कल्पना ज्याच्यावर आधारित आहेत, ते अमूर्त असलेलं ब्रह्म जेव्हा मूर्त होतं तो देव झाला. आता राहिलं काय? संत. आता राहिलं संत. आता संतांचा अवतार कशाला म्हणायचं? तत्वज्ञानाने याच्यातला बारकावा सांगितलाय, ऐका. संतांचा अवतार सांगताना तत्वज्ञान असं सांगतं, ज्ञान आणि कल्पना. म्हणजे हा आपला जी चर्चा चालली ती कुठं चालली आहे? ब्रह्म आणि कल्पना, ज्ञान आणि कल्पना. ज्ञान म्हटलं की ब्रह्म, ज्ञान म्हटलं की ब्रह्म, आणि कल्पना म्हटलं की हे सगळं जग. एवढं तरी कळेल, एकदम सोप्यातलं सोपं. ज्ञान ज्ञान म्हटलं की ब्रह्म, ब्रह्म म्हटलं की परमात्मा, एवढं तरी घ्या लक्षात. आणि कल्पना कल्पना म्हटलं की हे जग. काही तुम्ही घ्या, कल्पना काही कमी असतात काय महाराज? बसल्या बसल्या कितीतरी. आता बसल्या बसल्या माणसं घरी जाऊन आली, किती कल्पना आहेत मनात. काय कल्पना यायला किती वेळ लागतंय महाराज? कल्पना अनंत आहे. आता ऐका, हे जे ब्रह्मतत्व अधिष्ठान असलेलं ज्ञान आणि याच्यावर असलेल्या ज्या अनंत कल्पना, म्हणजे हे ब्रह्मतत्व, याच्यावर हे ब्रह्मतत्व अधिष्ठान असलेलं, याच्यावर असलेल्या या अनंत कल्पना, शास्त्र सांगतं या दोघांच्या मध्ये काय आहे? तर त्या दोघांच्या मध्ये नांदणारा जो आहे तो आनंद आहे. या दोघांच्या मध्ये आनंद आहे. का? कारण ही वस्तू मिळाली की आम्हाला काय आहे? आनंद आहे. ही वस्तू मिळाली आम्हाला आनंद आहे. या दोघांच्या मध्ये नांदणारा जो आहे ना तो आनंद आहे. हा आनंद, हा जो दोघांच्या मध्ये, म्हणजे ही कल्पना, हे ब्रह्मतत्व, आणि या दोघांच्या मध्ये काय आहे? आनंद. या कल्पना म्हणजे जग, हे कल्पना म्हणजे जग, आणि याचा अधिष्ठान असलेलं हे ब्रह्मतत्व म्हणजे परमात्मा, आणि या दोघांच्या मध्ये काय आहे? आनंद आहे. तो आनंद अमूर्त आहे. तो आनंद कसा आहे? अमूर्त आहे. आम्हाला कळत नाहीये, दिसत नाहीये, तो अमूर्त आहे. मग हा मध्ये दोघांच्या असलेला जो आनंद आहे, अमूर्त असलेला जो आनंद आहे, तो आनंद जेव्हा मूर्त रूपाने पृथ्वीवर येतो त्याला म्हणा संतांचा अवतार. त्याला म्हणा संतांचा अवतार. थोडक्यात काय झालं? या सगळ्या कल्पना मूर्त रूपाला येणं त्याला जग म्हणा. या सगळ्यांचं अधिष्ठान जे ब्रह्म ते मूर्त रूपाला येणं त्याला देव म्हणा. आणि या दोघांच्या मध्ये असलेला जो आनंद आहे तो आनंद मूर्त रूपाला येणं त्याला संत म्हणा. थोडक्यात संतांचा अवतार म्हणजे आनंदाचा अवतार. संतांचा अवतार म्हणजे आनंदाचा अवतार ना. संत अवताराला ज्यावेळेस येतात, ज्ञानोबराय अवताराला येतात तो आनंद आहे. तुकोबराय अवताराला येतात तो आनंद आहे. नामदेवराय अवताराला येतात तो आनंद आहे.
आणि म्हणून आनंद हा अशा पद्धतीने येतो. आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, संतांचा अवताराला आनंदाचा अवतार म्हणा, कारण ते आनंद, ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आहे आनंदमयोभ्यासा, आनंदमय आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, आनंद अनुभूती करणारे, आनंदात राहणारे आहेत. याचं कारण आहे का? व्यापकत्वामध्ये आनंद आहे. हा जो आनंद आहे ना, ते कपिल ऋषींच्या जीवनातलं एक उदाहरण दिलं. आणि ही अनुभूती, आनंदाची अनुभूती स्वतः अनुभवून ही आनंदाची अनुभूती जगाला देण्याचं काम ज्या अवताराने केलं तो एकमेव अवतार आहे संतांचा अवतार. सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस. हा रस म्हणजे कोणता? आनंदाचा. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. हा रस म्हणजे परमात्मा रस नावाचा आनंदाचा रस हा स्वतःही भोगायचा आणि इतरांना द्यायचं काम संतांनी केलं. ज्ञानेश्वरीतली एक ओवी अशी आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतो. ज्ञानोबाला इतकं गोड बोलतात हे संत किती श्रेष्ठ आहेत. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, ऐका मला संतांचा अवतार किती महत्त्वपूर्ण आहे सांगतो. ज्ञानोबाराय अवताराला आले, तुकोबाराय अवताराला आले, नामदेवराय अवताराला आले, नाथ महाराज अवताराला आले. काय केलं यांनी येऊन अवताराला? ज्ञानोबाराय बोलतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती. आता ही पुरुषार्थ सिद्धी चौथी कोणती? चौथा पुरुषार्थ कोणता? मोक्ष. एवढं तर माहिती आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. हा चौथा असलेला पुरुषार्थ जो मोक्ष, हा मोक्ष घेऊन आपुल्या हाती. या मोक्षाला आपल्या हातात घेतलं या संतांनी, या मोक्षाला आपल्या हातात घेतलं. रिगाला भक्तिपंथी जगा देतो. आणि या मोक्षाला आपल्या हातात घेऊन जगामध्ये वाटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो संतांच्या अवताराने केलं. म्हणून ज्ञानोबारायचा अवतार महत्वाचा आहे, मोक्ष देण्याचा अवतार आहे हा. ज्ञानोबाराय अवताराला आले, उद्धाराया जन जड जीवा, हे जितकं महत्वाचं आहे. म्हणजे नेमकं काय तर मुक्ती देण्याचा अधिकार, मुक्ती देण्याचं काम ज्ञानोबारायसारख्या संतांच्या अवताराने घडलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार हे म्हणजे नेमकं काय? नामदेवराय सांगतात, नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर. नामदेवरायांचं प्रमाण किती गोड आहे पहा. नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. नामदेवराय सांगतात हे ज्ञानोबाराय कोण आहेत? पूर्ण ब्रह्म आहेत. इथं सुद्धा किती गोड शब्द वापरलाय बघा, पूर्ण ब्रह्म. हे ज्ञानोबाराय जे आहेत, नामदेवराय सांगतात हे पूर्ण ब्रह्म आहेत, घेतसे अवतार अलंकापुरी. थोडंसं याच्या पुढचं प्रमाण देतो, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. अशा पद्धतीने उद्धार करण्याकरता आलेले ब्रह्ममूर्ती असलेले हे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय आहेत. या ज्ञानोबारायांनी केलं काय हे सांगताना एकनाथ महाराजांनी एक वचन असं सांगितलंय, केला उपकार तारिले हे दीन, ज्ञाना ज्ञानांजन घालून या. ज्ञाना ज्ञानांजन घालून या, केला उपकार तारिले हे दीन. एकनाथ महाराज सांगतात ज्ञानोबारायांनी इथे येऊन काय केलं? केला उपकार. काय उपकार केला? तारिले हे दीन. ही जी दीन असणारी सामान्य जनता आहे, या दीन असलेल्या सामान्य जनताला तारायचं काम ज्ञानोबारायसारख्या संतांनी केलं. कसं तारलं? ज्ञाना म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञानांजन घालून या. अरे म्हटलं काय केलं? त्यांच्याकडे आहे काय असं? या दिनांचा उद्धार करण्याकरता काय केलं? आपल्याकडे लोक बोलतात का नाही, दिन दुबळ्याच्या उद्धाराकरता मी उभा राहिलोय. असली भाषणं आहेत आता पुढे 1-4-8 महिन्यात आहेत आपल्याला ऐकायला. आपण आहेतच खाल्लं ऐकायला. वा वा, हे जे आहेत का नाही, हे काय उद्धार करतात? यांनी केलेला उद्धार काय केलं? काय एखाद्या दिनाचा उद्धार केला म्हणजे त्याच्या घरी राशन पाठवून दिलं. एकाच्या दिनाचा उद्धार केला म्हणजे त्याला काही औषधं दिली, त्याला काही पैसे दिले. काय केलं काय? एकनाथ महाराज सांगतात त्यांच्याकडे एक औषध आहे म्हटले ज्ञानोबारायांकडे. कसलं औषध आहे? ज्ञानांजनाचं औषध आहे. हे ज्ञानांजन घालून या समाजामध्ये ज्ञानांजन पेरलं. ज्ञानदेव हे आहे की नाही, हे ज्ञानोबारायांचं नाव काय? ज्ञानदेव. ज्ञानदेव हे देव, ज्ञानदेव शब्दाचा अर्थ काय करायचा हो? म्हणजे ज्ञानाचा देव म्हणायचं का ज्ञान देणारा देव म्हणायचं, काय म्हणायचं? हे ज्ञानदेव बरं, अक्षर किती आहेत?
4 ज्ञान देव. ह्याच्यातला ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय, व म्हणजे काय, काहीतरी नावाला अर्थ असले पाहिजे की नाही? काहीतरी नावाला अर्थ असले पाहिजे ना. नावाला अर्थ असतात महाराज, नावाला अर्थ असतात. ते नाव आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो. इथं जे शब्द आहे ज्ञानदेव, ह्यातला ज्ञानाचा देव करायचा का, ज्ञान हाच ज्याचा देव म्हणायचा का, ज्ञान समाजाला देणारा देव म्हणायचा, काय नेमका अर्थ करायचा? बरं याच्यातला ज्ञान शब्दाचा अर्थ काय, न शब्दाचा अर्थ काय, दे शब्दाचा अर्थ काय करायचा, व शब्दाचा अर्थ काय करायचा? प्रत्येक शब्दांचे अर्थ आहे. ज्ञानदेव या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी कोणत्या पद्धतीने करायची? व्युत्पत्ती करताना 2 पद्धतीने करावी लागते. एक लौकिक व्युत्पत्ती असते आणि दुसरी अलौकिक व्युत्पत्ती असते. व्युत्पत्ती जी अक्षरांची व्युत्पत्तीने अर्थ लावायचे असतात ते 2 पद्धतीने लावावे लागतात आपल्याला. लौकिक व्युत्पत्तीने काही अर्थ लावावे लागतात आणि काही अलौकिक व्युत्पत्तीने अर्थ लावावे लागतात. ठीक आहे, ज्ञानोबरांचा अवतार झाला, मान्य आहे. कसा झाला हे कळालं, कोणत्या तारखेला झाला हे कळालं. माझा विषय चाललाय आता हे ज्ञानदेव या शब्दाचाच अर्थ नेमकं काय? हे जे नाव ठेवलंय ज्ञानेश्वर महाराज म्हणत असताना त्यांना जे ज्ञानदेव बरं मी आणखीन एक प्रश्न विचारतो. ज्ञानेश्वर आणि पुढं काय म्हणता तुम्ही? आणखीन आत्ता काय म्हटला? ज्ञानदेव. हे एकच आहेत का 2 आहेत? म्हणजे तुम्ही अभ्यास करून म्हणताय का आपलं काय नेमकं याचं काय? हे एकच आहेत का 2 आहेत? एकच आहेत. भारदे जे होते आपले बाळासाहेब भारदेंनी जी काही पुस्तकं लिहिली त्याच्यात भारदेंनी असं लिहिलं हे 2 आहेत. आता कसं करायचं बरं? ते काही माणूस साधा आहे काय? कसं करायचं आता? ते 2 म्हणतात आणि आपण काही एक म्हणायला लागलो. बरं आता त्यांचं म्हणायचं खरं का आपलं खरं म्हणायचं? काय म्हणायचं? भगवंतांनी सांगितलं सांगतो म्हटले, पण उद्या, आज नाही सांगतो, आता उद्या. ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव 2 म्हणायचे का ज्ञानदेव ज्ञानेश्वर 1 म्हणायचे? ज्ञानदेव या शब्दातल्या अक्षरांचे अर्थ काय? ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय, व म्हणजे काय? एकनाथ महाराजांचा याला एक अभंग आहे, त्या अभंगाचाही विचार करायचा आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.